तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। दौंड शहरातील महात्मा गांधी चौकात 25 जुलैच्या मध्यरात्री 4 अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरीचा प्रयत्न केला। मात्र परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चाहूल लागताच चोरट्यांनी चोरीचा बेत रद्द करत घटनास्थळावरून पलायन केल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी चोरी करावयाच्या दुचाकीजवळ स्वतःची दुचाकी उभी केली। त्यानंतर हँडल लॉक तोडून दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू असतानाच एका चोरट्याच्या नजरेस सीसीटीव्ही कॅमेरे पडले। त्यांनी साथीदारांना इशारा दिल्यानंतर सर्वांनी तातडीने मागे फिरले आणि एका दुचाकीवर चौघेजण बसून भाजी मंडईच्या दिशेने पसार झाले। ज्या महात्मा गांधी चौकात हा प्रकार घडला त्या परिसरात 2 मोठ्या सराफी पेढ्या, सुवर्णकर्णांची दुकाने, बँक, गोल्ड फायनान्सची कार्यालय तसेच इतर व्यावसायिक प्रतिष्ठापने आहेत। त्यामुळे या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय। चोरीचा प्रयत्न सीसीटीव्हीमुळे हाणून पाडला गेला असला तरी भरवर्दळीच्या चौकात अशा प्रकारची घटना घडल्याने शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। चोरट्यांनी वापरलेली दुचाकी विना क्रमांकाची असल्याचं समोर आल्याने अशा वाहनांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करावी तसेच शहरात रात्रीच्या गस्तीत वाढ करावी अशी मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।